कराडने आवादाकडे एकदा नाही तर 6 वेळा मागितली खंडणी। चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेच्या जबाबामध्ये उल्लेख। सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा सुद्धा शिंदेचा दावा। वाल्मिक कराडकडून तिसऱ्यांदा खंडणीची मागणी तर धनंजय मुंडेंच्या परळी कार्यालयातच आवादा अधिकाऱ्याच्या जबाबामध्ये स्पष्ट उल्लेख। धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीचा दमानियांकडून पुनरुच्चार। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना अखेर बंद। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब। सणासुदीला 100 रुपयामध्ये 5 वस्तू घरपोच देणारी योजना निधीच्या अभावी बंद। मशिदींवरील भोंग्यांवरती विधानसभेमध्ये चर्चा। डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवरती स्थानिक पोलीस कारवाई करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सर्व भोंग्यांवरती निर्बंध। विधिमंडळाच्या रिक्त कर्मचाऱ्यांचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला सभागृहात। पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी चकाचक विधान भवन काय कामाचं, मुनगंटीवार यांच्याकडून सरकारला घरचा आहेर। कोरटकर प्रकरणी हायकोर्टातली सुनावणी पूर्ण, सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय द्या, कोल्हापूर कोर्टाला सूचना। कोरटकरला दिलेला दिलासा आजच संपल्यामुळे कोल्हापूर कोर्टाचा आदेश रद्द करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा। आमदार प्रकाश सोळंके यांचा जवळचा कार्यकर्ता सुशील सोळंकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। सुशील सोळंकेची तहसील आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ आणि दमदाटी। सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जामीन अर्जावरती उद्या सुनावणी। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम सुद्धा रवाना। जळगावच्या नशिराबादमध्ये अंगावरून गाडी गेल्यामुळे 3 मजुरांचा मृत्यू। रस्त्याच्या कामांसाठी महाराष्ट्रामध्ये आलेल्या यूपीच्या मजुरांवरती झोपेत असताना काळाचा घाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।